व सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, आटपाडी भूषण पुरस्कार विलास खरातनं मिळतोय म्हटल्यानंतर मी खानापुरातनं पळत आलो इथपर्यंत आणि एका चळवळीच्या कार्यकर्त्याला हा पुरस्कार मिळतो आणि चळवळीच्या कार्यकर्त्याला पुरस्कार मिळतो म्हणून त्याचं अभिनंदन करायसाठी म्हणून मी इथंपर्यंत आलो. आणि अभिनंदन करत असताना एक गोष्ट मात्र मला जी खटकली म्हणायला हरकत नाही, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे की विलासनं केलेलं काम, विलासची तळमळ, त्याची समाजाविषयी शोषिताच्या विषयी असणारी तडफड आणि ही तडफड लोकांच्यापर्यंत जावी आणि त्यासाठी पुरस्कार दिला जातो आहे. एका चळवळीच्या कार्यकर्त्याला पुरस्कार दिला जातो आहे आणि तो हे आटपाडी भूषण म्हणून म्हणण्यातही गौरवास्पद बाब आहे. कारण मला योग आला विलासच्या सानिध्यामध्ये काम करण्याचा. त्यावेळेस मी रिपब्लिकन पार्टीचा 5 वर्ष क्रियाशील सभासद होतो. 5 वर्ष मी काम केलं आहे आणि त्याच्याकडून बरंचसं काही शिकायला मिळालं. आजही त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. आता त्यानं 2 पुस्तकं लिहिली, साहित्यिक झाला, मग वर्ग बदलला त्याचा, असं समजण्याचं काही कारण नाही. त्यानं वास्तव काय आहे समाजाचं ते पुढं आणण्याचा प्रयत्न केला. कशा अवस्थेमधून आटपाडीचं स्थित्यांतर होत चाललेलं आहे ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातून समाज बदलाची प्रक्रिया पुढं कशा पद्धतीने घडायला पाहिजे आपल्याला सगळं शिकवलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकून आपण काय शिकलो? मलाच प्रश्न पडला आहे. कालच सावित्रीबाईची जयंती झाली. सावित्रीबाई फुलेंनी तुम्हाला शिक्षण देण्यासाठी म्हणून, मुलांना, शोषितांना, उपेक्षितांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून किती तडफडीनं ते प्रयत्न केले त्यांनी, किती हाल अपेष्टा सोसल्या आणि त्या हाल अपेष्टा सोसूनसुद्धा त्यांनी त्यांचं काम काय हातावेगळं ठेवलं नाही. त्यांनी काम ते पुढं नेलं, मरेपर्यंत ते काम करत राहिले. आता त्यांनी कशासाठी शिकवलं हेच मला काही समजेना. समाजातील अन्याय असेल, रूढी असतील, परंपरा असतील, ह्या जोगारून दिल्या पाहिजेत. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण पुढे गेलं पाहिजे, समाजाला पुढे नेलं पाहिजे. यासाठी गाडगे बाबा असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांनी शिक्षणाची दारं खुली केली. शिकलो आपण आणि शिकून परत आपण युटर्न मारून त्याच जागेवरती उभे राहिलेलो आहे. ही खंत वाटते. बाबासाहेबांनी काय शिकवलं, कशासाठी शिका म्हणून सांगितलं, संघर्ष कशासाठी करा म्हणून सांगितला. हा संघर्षच आपण विसरलो. फक्त एकच म्हणजे असो, मी त्यावर काय बोलणार नाही, राजकीय भाष्य करण्यासाठी मी इथं आलो नाही. पण एक मात्र खंत आहे की जे काम पुढं नेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला पाहिजे, समाजाला पुढे घेऊन जायला पाहिजे, नवीन येणाऱ्या पिढीला आशादायक असं चित्र निर्माण केलं पाहिजे. कारण सावित्रीबाईची जेवढे हाल अपेष्टा झाले, जेवढे अपघात झाले मुलींचे, त्यातून काहीतरी शिकून ही येणाऱ्या मुलांना समाजासाठी काहीतरी करावं अशी प्रेरणा मिळायला पाहिजे. पण समाजासाठी काय करण्यापेक्षा स्वतः बायका, मुलं आणि प्रपंच एवढंच बघणं हे उद्दिष्ट नाही. तर समाजाचं आपण काही देणं लागतो आणि समाजाचं देण्याचं काम करत असताना विलास ते काम करतोय आणि त्याचा मला अभिमान वाटतो. आणि म्हणून मी आजही त्याच्याकडून काही शिकायला मिळेल का या दृष्टीने मी प्रयत्न करतो. शिकायचं संघटितपणे लोकांच्या पुढे ते न्यायचं आणि त्याचा प्रचार करायचा. या कामासाठी मी या ठिकाणी विलास खरातला अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अरुण भाऊ. खऱ्या तर सामाजिक आणि बौद्धिक कार्यामध्ये